फडणवीसांपाठोपाठ जयंत पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा। राजकारणात अशक्य शक्य झालंय म्हणत रवी राणांची भविष्यवाणी। बोगस बियाणे आणि खतांबाबत सरकार ॲक्शन मोडवर, पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत। पुण्यात आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेत्यांची बैठक। शिवसेना उबाठा आणि टीएमसी बंडखोरांमुळे वाढले एनडीएचं संख्याबळ। नीट परीक्षेचा निकाल जाहीर। 11,21,000 विद्यार्थी उत्तीर्ण, तर पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल अव्वल। संत तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बेलवाडीत पार पडणार, तर माऊलींच्या पालखीचं तरडगावमधून प्रस्थान। आणि इराणच्या अनेक शहरात अमेरिकेचे हल्ले सुरूच, तर इराणकडूनही कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळ लक्ष्य। आणि आता मुलूक महाराष्ट्राला सुरुवात करतोय। एक मोठी राजकीय बातमी सध्या समोर येते। पार्थ पवार यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचं माहिती मिळते। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। बुधवारी रात्री ही भेट घेतली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे भेटीसाठी दाखल झाले होते आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला होता। मात्र त्यानंतर पार्थ पवार यांनी देखील बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे, मात्र या भेटीचं कारण अजून कळू शकलेलं नाही। तर राजकारणामध्ये किंवा आता भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे आणि त्यानंतर तर्कवितर्क लढवले जात आहेत। जयंत पाटील यांनी देखील आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं कळतंय। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली। एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी त्यांची बैठक झालेली आहे। मंगळवारीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यांच्या पाठोपाठ आता जयंत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे। जयंत पाटील यांनी शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। तर जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते। दरम्यान ही नगरविकास खात्यातील आणि काही वैयक्तिक कामांसंदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। तसंच ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या भेटीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे नव्या तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते। येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केलेला आहे। 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा दावा करण्यात आलेला आहे। आमदार रवी राणा यांनी हा खळबळजनक दावा केला असल्याचं पाहायला मिळतंय। राजकारणात अशक्य शक्य झालंय असं म्हणत रवी राणांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ माजली आहे। तसंच केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री बनतील आणि राज्य हे सुनेत्रा पवार पाहतील अशी मोठी भविष्यवाणी देखील रवी राणांनी केली आहे। रवी राणांच्या या भविष्यवाणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। 15 दिवसात सुनेत्रा वहिनी, शरद पवारांचा पक्ष एकत्र येईल असं मोठं विधान रवी राणा यांनी केल्यामुळे नवे तर्कवितर्क सुरू होण्याची दाट शक्यता आहे। ज्या पद्धतीनं जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये
सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील. पुढची भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील. त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते, आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल. कोकणाची ओळख असलेली भात शेती यंदा मोठ्या संकटात सापडलेली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आणि अनेक भागातील भात लावणी अक्षरशः ठप्प झालेली आहे. मात्र भात लावणीला वेग देण्यासाठी दमदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की काही भागांमध्ये शेतकरी पंपाच्या पाण्यावरती भात लावणी करत असल्याचं चित्र समोर येत आहे. पावसाने दडी मारली आणि कोकणातला शेतकरी आता चिंतातूर बनलेला आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. भात शेती लावण्यायोग्य झालेली आहे, मात्र भात शेती लावण्यासाठी पाऊसच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागलेल्या आहेत. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, सध्याची काय परिस्थिती आहे? कोकणामध्ये पाऊस गायब आहे, त्यामुळे तुमच्या अडचणी वाढल्यात का? नक्कीच. माझं नाव सुहास चंद्रकांत लाले. मी टाळसुरी शेलारवाडी इथे राहतो. आम्ही शेती ही पूर्वापारपासून चालत आलेली ती पद्धतीमध्येच करतो. पण ह्या वर्षी आम्हाला दुबार पेरणी करावी लागली, कारण की पहिली जे रोप पेरणी केलं ते पूर्ण पाऊस नसल्या कारणाने करपलं गेलं. त्यानंतर आम्ही परत पेरणी केली. परत पेरणी केल्यानंतर आता रोप लावण्याच्या परिस्थितीत आहे, परंतु पाऊस नसल्या कारणाने लावणी करू शकत नाही. पण आमच्या नशिबाने की खाली नदी आहे, आम्ही पंप टाकून लावणी चालू केली आहे. परंतु आता लावणी करून घेतल्यानंतर जर पाऊस नाही पडला तर आम्ही काय करायचं? कारण की कंटिन्यू पंपाने पाणी लावणं शक्य नाही. कारण की आता जे नवीन स्मार्ट मीटर बसलेत त्या स्मार्ट मीटरला बिल जास्त येत आहे. त्यामुळे ह्यापुढे शेती करायची का नाही याचा प्रश्न निर्माण होत चाललेला आहे. आता कोकणामध्ये दोन प्रकारची शेती केली जाते, कातळावरची शेती आणि पाणथळ शेती. तुमची पाणथळ शेती आहे, परंतु कातळावरची शेती अडचणीत आहे, रोपं करपलेत. त्यांची नेमकी काय अवस्था आहे? त्यांची जी अवस्था म्हणा गेलं तर फार बिकट अवस्था आहे त्यांना. आणि काय कातळावरची शेती आहे ती ताबडतोब पाण्याच्या अभावी ती काय करपली गेलेली आहे. ते ते हे त्रास आहे त्याला लोकांना. फक्त जेवढंच बोलतायत. बरं, तुमच्या समोर नेमक्या काय अडचणी आहेत सध्या पाऊस नसल्यामुळे? पाऊस नसल्यामुळे आम्हाला अडचणी म्हणजे आहे की पंपानी पाणी लावावं लागतं. हा पंपानी पाणी लावल्यानंतर स्मार्ट मीटर बसल्यामुळे ते त्यांचे पैसे परवडत नाही. पंपानी पाणी लावणं फार कठीण परिस्थिती आहे. तर एवढ्या शेतीला पंपानी पाणी किती बिल आवाढावा ते लोक येतात असे आहेत. बरं, पाऊस कधीपर्यंत पडेल काय तुम्हाला अंदाज आहे? पाऊस कधीपर्यंत पडेल असा म्हणजे हवामानाचा अंदाज काय आम्हाला अजून ते कळलं नाही. हवामानाने काय सांगितलं नाही की पाऊस आहे. पण एवढंच म्हणतं की आपण युट्यूबवर जर बघितलं तर टायमिंग सांगतात, हे 15 तारखेला पडेल, 16 तारखेला पडेल, 21 तारखेला पडेल, असे हे लोक सांगतात. अर्धा जुलै महिना संपला तरी तुमची भात लावणी झाली नाही. मागच्या वर्षी भात लावणी नेमकी कधी झाली होती? गेल्या वर्षी भात लावणी फक्त म्हणा गेला तर मे महिन्याच्या आसपास, म्हणजे जूनच्या आसपास आमची 1 तारखेला आमची पूर्ण झाली होती. जूनच्या 31 तारखेला पूर्ण झाली. यंदा जुलै महिना उगवला तरी अजून लोकांची हे नाही, पाण्याच्या अभावी लोक हे रखडलेले आहेत. पावसाने दडी मारलेली आहे आणि त्यामुळे भात लावणी रखडलेली आहेत आणि कोकणातल्या शेतकऱ्यांची आता चिंता सुद्धा वाढलेली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी.